नमस्कार मंडळी. निराशेचे 3:13 वाजवून मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, मित्राच्या कर्जात अडकला एक साधा सरळ तरुण. चला बघूया यामुळे त्याला काय काय भोगावं लागतंय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांना. पिपी एकच मिनिट ऐक पिपी अरे एकच मिनिट ऐक. काम करतोय. अरे भोजने पण काम करतोय यार, कामाचं काय, मी पण काम करतोय. ऐक ह्याच्यातले फक्त कोणत्या टाईल्स बाथरूमसाठी मस्त वाटतील सांग ना प्लीज. ऑफिसमध्ये भोजने आपण. अरे मी पण ऑफिसमध्येच आहे, सांग ना. तुझी चॉईस मस्त आहे यार, सांग ना. आणि तू माझा मित्र आहे. अरे पण तुझ्या आवडीच्या जर टाईल्स लावल्या ना तर मला आठवण येत राहील तुझी. सांग ना. बाथरूम मध्ये माझी आठवण का काढायची? सांग ना यार. सांग ना, काय वेळ आहेस काय? जर थांब, बाजूला होते. भांगारे सरांनी एक तर प्रेझेंटेशन करायला सांगितलं यार. थांब, उद्या सबमिट करायचंय सगळं. पिपी यार प्लीज यार तू. नको ना त्रास देऊ यार भोजने. अर्धा मिनिट, अर्धा मिनिट. पण नाही, तिच्याकडे जा, रसिकाकडे जा. ती कालपासून स्टेपलरच्या पिनांचं कानातलं बनवते. तिच्याकडे लय वेळ आहे. पिपी यार ती सांगणार तुला, भाई तिची चॉईस मस्त आहे. जा. कर काम कर यार. रसा भोजू बघ इयरिंग्स बनवले बघ. पोचले? हा मग सॉरी रक्त आलं. नाही अजून, तुझ्या जोकची वाट बघत असेल कदाचित. भोजू सॉरी तुझ्याकडनं नाही यार एक्सपेक्ट. नाही हे रसा चल, अरे. मस्करी केली आहे. हे बघ ना, बोल, मला- बोल. याच्यातलं फक्त मला टाईल्स सांग ना, कुठल्या चांगल्या वाटतात बघ ना. बाथरूम साठी पाहिजेत, ऑप्शन आहे आपल्याकडे. मला विचारतोय टाईल्स हा, घ्यायचे. हे बघ, हा. एक पेंग्विन वाला आहे, हा. हे डॉल्फिन वाला आहे, नाही खवल्या मांजरवाला पण आहे. हे मस्त आहे, युनिक आहे रे. अरे अजून सांग ना ऑप्शन ऑप्शन 3च आहेत. नाही हे नाही चांगलं, मला नाही आवडत आहे. हे बघ. हॅलो. हे बघ हॅलो, पृथ्वी प्रताप बोलताय का? हा बोलतोय. कोण बोलतोय? नमस्कार, मी परत घ्या लोन या बँकेतनं बोलतोय. परत घ्या लोन अशा नावाची बँक आहे. ओंकार भोजने तुमचा मित्र आहे का? हा. अरे हरामखोर, हलकट, नालायक. हॅलो. हॅलो. शिव्या काय देत आहे? ओंकार भोजने मित्र आहे का? हॅलो. तुझ्या त्या मित्राने ओंकार भोजनेनी 2 लाखाचं लोन घेतलंय. व्याजासकट 3.25 लाख रुपये झालाय आणि लोन फेडला ना. गॅरेंटर म्हणून तुझं नाव आहे स्कूटर तोंडाच्या. शेवटी मला तुम्ही काहीतरी घाण बोलला. हे गपरे, लायकी नाही काय नाही, लोन काढतात. अरे पण माझं मी नाही काढले ना, त्याने काढले. मला का बोलताय यार? चल फोन ठेव रे, मी पैसे दे. मी कुठं? अरे हॅलो. त्या सुद्धा थांबतो. हे चांगलं वाटतं मला हा आवडलाय मला. अरे पिपी, भोजने कोणाचा फोन होता रे? परत घ्या लोन या बँकेतनं फोन आला होता. हा काय? ओंकार भोजने मित्र आहे का असं विचारलं. हा मग बोल ना, आहे म्हणून विषय सोडून दे. भोजने इकडे. ते मला म्हणाले काय? की भोजनेने पैसे घेतलेत, 2 लाख रुपये घेतलेत बँकेतून. त्याचे आता 3.5 लाख रुपये झालेत. 3.25 का 3.5 काहीतरी झालेत आणि ते फेडले नाहीत अजून. असं ते बोलले. हा. अरे कोणाचं काय मनावर घेतो तू? सोड ना, तू काम कर तू. इकडे. ते मला म्हणाले गॅरेंटर म्हणून माझं नाव दिलंय. तू कोणावर पण विश्वास ठेवू नको रे. एवढं काय आहे? चल ना, चल पिपी, काम कर ना. मला पण काम करू दे. इकडे काय काम करतोय तू? हा काय प्रकार आहे? मला एक बँकमधनं फोन येतो, तू गॅरेंटर म्हणून उभं केलं मला. हा काय प्रकार आहे हा भुजने? मला काय बोलला माहिती काय तो? मला काय बोलला? स्कूटर मला नाही सांगायचं तो काय बोलला. ऐक तू मला सांगितलं ना तर कळणार कसं? काय बोलला तू? नाही, मला नाही नाही सांगायचं. ना, तू काय बोलला मला सांग. शिव्या घातल्या त्याने मला. शिव्या घातल्या. तो मला बोलला ओंकार भोजनेने कर्ज घेतलंय 2 लाखाचं, 3.25 लाख रुपये झालेत, फेडत नाही, माझा नंबर दिला. तू काय प्रकार आहे भोजने हा? तू कर्ज घेतलाय त्याने?
पीपी काय प्रकार? ऐक घेतलं असेल त्याने हे कर्ज घेतलं असेल पण नाही जमलं फेडायला नसतील पैसे त्याच्याकडे जाऊ दे ना तू शांत हो ना तू कशाला पिकनिक होतो आता रक्त येईल बघा ना तुम्ही कडक जोक केला तिने मग नको बोलू तुम्ही हां मला फोन आलाय बँकेतनं मी आजपर्यंत आयुष्यात कधी कर्ज घेतलेलं नाही आजपर्यंत कुठला माणूस माझ्या दारावर नाही कधी कोणी मला फोन नाही केलेला आहे गॅरेंटर मला विचारलं होतं तू गॅरेंटर म्हणून मग हा काय मला भोजने मला नीट सांगायचं सगळं मला नीट यार तू बारीकशा गोष्टीवर एवढी चिडचिड नको करू रे हे लोन कंपनीवाले रे हा, काय? सतत आपलं लोन घे एकदा घेतलं तर परत घेशील म्हणून घेतलं हा, मग? आणि असं नाही की हफ्ते फेडले नाही आधीचे फेडले हां मग नंतरचे काय राहिले म्हणून ते फोन करताय अच्छा आधी फेडलेस ना बघ मी पर्टिक्युलर आहे मग ठीक आहे रे मला का फोन करतायत मला नाही आवडत आहे तुझं हे तोंड भोजने हा मला का फोन करतायत ऐक तू आधी बस इथे ए रसा पाणी आहे ए मला नको नाही, नाही, मला नाही. विषय सांग नाही, नाही. आणि मागव बस, बस. मला सांग हां मला का फोन करताय सांगतो बघ. मला सांग हे हां बघ, काय हां लोन काय कुठले पण काम असलं ना प्रोसिजर असते आता लोन घ्यायचं झालं ना रसा हा तर आपल्या ओळखीच्या 2 माणसांचे नंबर द्यायला लागतात बरोबर बरोबर, द्यावे लागतात. आलं लक्षात करेक्ट तर पहिला नंबर मी तुझा दिला पृथ्वी प्रताप म्हणून ओके आणि दुसरा नंबर तू कोणाचा दिला तुझाच दिला प्रताप पृथ्वी म्हणून थांब नाही नाही ऐक ना. का दिला नाही मी काय बोललो उगाच दुसऱ्याला कशाला कोणाला त्रास ना आणि ते काय बोलले की फॉर्म भरताना आम्ही एवढं लक्ष देत नाही ते बघत पण नाहीत रे फॉर्म भरताना हा पण आता बघतायत त्याचं काय हा यार आता बघतायत यार ही काय रिग्रेटची रिॲक्शन आहे ही काय आता बघ आता ही काय रिग्रेटची रिॲक्शन आहे हा भोजने माझं डोकं फिरतंय भोजने मी ना खूप शांततेत घेतोय मग आजपर्यंत मला कधी फोन नाही आलाय हा काय प्रकार आहे तू माझा नंबर का दिला तू मित्र आहे सर माझा मग नंबर का दिला यार माझा मला विचार भोजने मला चिडायचं नाही यार ऑफिसमध्ये आपण आपल्याला ऑफिसचा डेकोरम मेंटेन केला पाहिजे तू माझा नंबर का दिला तू मला विचारलं होतं आता ते मला फोन करताय तो अरे, मला ते- ना ते तुला लाख फोन करतील हा तू सिम कार्ड बंद कर ना हा? बंद कर तू सिम कार्ड माझे सिम कार्ड बंद करू मी. तुम्हाला बोलतोय माझे सिम कार्ड बी बंद बंद करायचे कर. 2 नंबर आहेत माझे हा, दोन्ही बंद एक कर. पर्सनल एक प्रोफेशनल आहे दोन्ही बंद दोन्ही करू. बंद कर. 15 वर्ष सगळ्या लोकांकडे माझे तेच नंबर आहेत मी तुझ्या या एका फालतू कर्जासाठी माझं कायमचं ते नंबर बंद करून टाकू हे चुकतं आपलं हा. हेच चुकतं 15 वर्ष 2 सिम कार्ड अरे सिम कार्डची कसली निष्ठा जपतोस कर ना बंद. मला पण यायचे फोन मला पण आले फोन बऱ्याचदा नाही आले असे नाही कारण मीच घेतलं ना मला आले फोन आले? मी काय केलं आधी सिम कार्ड बंद केलं पण नंबर बदलला तरी फोन यायचे रे माझं इथेच होईल ना मग बरोबर ना माझं इथेच होईल ना मी नंबर बदलल्यावर मला फोन नाही येणार तू बघ बोललास ना तर प्रश्न सुटेल मी तुला तेच बोलतोय मला फोन आले मी सिम कार्ड नंबर बदलला मग मी काय केलं काय केलं नंबर ब्लॉक केला तू पण नंबर ब्लॉक कर नंबर ब्लॉक करून टाक तुला पोरखेळ वाटायला लागला सगळा नाही नाही मग कसा नंबर कसा ब्लॉक करू कसं म्हणजे माहित नाही तुला तुझा फोन दे हे सेटिंग मध्ये जायचं आणि नंबर कुठला तो select करायचा. इलॉन मस्क थांब सोपं आहे. रॉकेट सायन्स नाही ते मला माहिती आहे कसं करायचं मग का करू मी माझी चूकच नाही ना तू मला विचारलं होतं का लोन घेताना नाही तू माझं नाव गॅरेंटर म्हणून टाकलं का तू माझा नंबर का दिला मला कळतं ब्लॉक कसं करायचं हे बघ हा नंबर आहे त्यांचा हा, करून टाक कटकन करून टाक ऑप्शन मध्ये जाऊन बघ हो माहिती आहे मला हे बघ केलं ब्लॉक केलं ओके वॉलपेपर भारी आहे हा थँक्स पण तू हे विषय नको बदलू नाही, सांग. तू विषय नको बदलू मला प्रॉब्लेम कसला झालाय माहिती आहे तू माझा नंबर नव्हता द्यायला पाहिजे भोजने का नंबर द्यायला नाही पाहिजे होता यार का नाही द्यायला पाहिजे होता का द्यायचा मित्र आहेस तू माझा ना हा मग मग कोणाचा नंबर देणार मी माझा मित्र नाहीस तू अरे. आपल्या किती आठवणी आहेत मला सांग ना थांब रस्ता थांब आपल्या किती आठवणी आहेत यार ठीक आहे ना कोण आहे मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे भोजने तिला तुझा नंबर काय बिघडलाय अरे पण का द्यायचा आहे माझा नंबर काय एवढा माझ्या नंबरमध्ये तू आठव काय आपल्या मित्र म्हणून किती आठवणी आहेत तू आठव काय आठवणी येते आपल्या? लोणावळ्याला गेलेलो ते आठव हा ये तुम्ही लोणावळ्याला गेलात मला काहीच सांगितलं यार ते लोणावळ्याचं बरं यार बीपी मला सांगता जाता तुम्ही आमची वेगळी सहल होती थांब हा ठीक आहे ते लोणावळ्याचं- काय? नको तो विषय नाही नको. नाही नाही, आता का नको सांग ना काय मजा केली सांग मला नाही सांगायचं मजा गेली भोजने आम्ही एका चादरीत झोपलो होतो. भोजने भोजने आई शपथ, काय बोललो? नाही, घातलंच नव्हतं बोल. काय यार नको यार नको मला नको सांगू यार विज्युअल होतं यार तुझं नको सांगत जाऊ यार हे प्रॉब्लेम कसला आहे माहितीये कसला? काय झालं अरे मी काय बोलतो लोणावळ्याचा विषय नको त्या दिवशी रात्री फुल टाईट होते हे 6 जण दोघं तर माझ्याच टी शर्ट वरती ओकले म्हणून मला ते टी शर्ट काढावं लागलं म्हणून मी बंबू होतो तुला आमचा टी शर्ट आम्ही दिला ना
पण तुला नको होता मला किस्साचा प्रॉब्लेम नाही हा ज्या पद्धतीने सांगतो मला त्याचा प्रॉब्लेम आहे त्याला सांग नाही तू बोलायचं नाही कळलं ना लोणावळ्याचा विषय नाही काढायचा चिडू नका यार चिडू नका ठीक आहे चांगला दिवस चालला होता माझा लोणावळ्याचा विषय काढलाय फालतू मध्ये. जाऊ दे, चल तू मला तुटलं यार काम कर जाऊ दे चल हे भोजन हा हे बघ. तू पण काम कर चल, जाऊ दे हॅलो हॅलो पृथ्वी प्रताप बोलताय का हाय दिस इज पृथ्वी प्रताप टेल मी तुझ्या आता तर तुझ्या निर्लज्ज माणसा तुझा थोबडा फोडू काय तिथं वाजव काय येऊन पान 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 हॅलो हॅलो नीट बोला माहिती नीटच बोलते तुझ्या तर आता लुख्या ए लुख्या काय बोलते लायकी आहे काय रे तुझी माझ्या कलिगचा नंबर ब्लॉक करतो काय तुला माहित नाही कोळशेवाडीचे हे लुख्या ये माझ्या समोर आता वाजवी ना फान फान ए फान लुक्या नाही बोलायचं लुक्या नाही तू बोलायचं आहे, तुझी लायकी नाही आहे कर्ज फेडायची मग कशाला घेतलं कर्ज मी तर भोजनी नाही घेतलंय मला का बोलताय तुम्ही कारण त्याने तुझा नंबर दिलाय अरे पण मी माझा नंबर दिला काय मला फोन कराल का त्याला फोन करा ना तो तुम्ही तुझा मित्र आहे ना नाही माझा मित्र तो काय उग- नाही आम्हाला काय माहित नाही आहे काय लोणावळ्याला एका चादरी झोपतात ए, 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 हॅलो तुम्ही फोन कट करा बोलू नका माहिती तुम्ही पैसे फेड आता भेटतो चल तू काय सांगितलंय बँकवाल्यांना तू बँकवाल्यांना लोणावळ्याचं कशाला सांगितलं रे हा अरे त्याच्या त्या लोनच्या फॉर्म मध्ये आहे हा. ना ते असं होतं मित्राविषयी आठवण सांगा मग तुझी माझ्याबद्दलची एकच आठवण आहे चादरीतली एकच आठवण आहे बाकी आयुष्यात आठवणीच नाही काढल्या आपण काय म्हणजे तू जॉबला लागायचं होतं तुला तेव्हा HRशी मी बोललो ना शिफारस कोणी केली होती मी केली होती ती आठवण नाहीये अरे आहेत पिपीचे माझ्यावर लाख उपकार आहेत रे हा. पिपीने माझ्यासाठी काय केले किती केले त्याची जाणीव आहे मला हा. पण मी एका लाईन मध्ये एवढं सगळं कसं लिहिणार ना म्हणून लिहिलं लोणावळ्याच्या चादरीतली आठवण एवढं सोपं यार पिपी तू असं नको चिडू एक फोन येतो काय तू काय बरोबर चल तू बस चल एक फोन येतो म्हणजे इकडे रे हा एक माझा फोन आहे मी घेतलंय कर्ज तू घेतलेलं कर्ज आहे ज्याला गॅरेंटर म्हणून माझं नाव लावलंयस ते पण मला न सांगता आणि मला बोलतो तू एक फोन आला की चेंज होतो तू भोजने डोक्यात जातोय यार माझ्या तू परत फोन येतोय तू नको तू नको 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 प्लीज प्लीज नको तू उचलू नको बंद उचलू कर. नको तुला तुझी हा, शपथ कट, आहे. कट, कट. तुला तुझी शपथ आहे हा मला माझीच शपथ पूजा देशील त्याला त्याची शपथ देतोयस तू 3.25 लाखाचं लोन आहे तुला वाटतं माझ्या शपथीची किंमत असेल हे बा हे अन्न नंबर आहे हा काय मेसेज आहे भोजने यार आपला फोटो मॉर्फ केला यार लोणावळा लिहिलाय आणि चादरीतला फोटो आहे यार भोजने यार भोजने, हे काय आहे यार मला बघायचं दाखव अरे कशाला बघायचंय तुला दाखव ना शांत राहा जरा मी नव्हते तिकडे नव्हते तिकडे मग काल तुला म्हटलं प्रोजेक्टची फाईल बघ तर डोळ्यात मोतीबिंदू झाला होता तुझ्या आता तुला फोटो बघायचा आहे डोळे दुखत होते बाजूला तू भोजने इकडे तू काय करतोय भोजने यार हा काय फोटो आहे यार माझा तुझा फोटो मॉर्फ केला चादरीमध्ये यार हा 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 माझ्या आधार कार्डवरचा फोटो आहे रे भोजने माझ्या आधार कार्डवरचा फोटो कसा काय मिळाला त्यांना तो तर मी कुठे पोस्ट पण नाही केलाय पिपी तू मला मार यार मार मला भोजू भोजू यार ए, भोजने. भोजने मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो मला तुझ्या चुकांचा कमी राग येतो ही बाजूला फालतुगिरी करतो ना त्याचा जास्त येतो मला स्पष्ट सांग माझा आधार कार्डचा फोटो त्यांच्याकडे कसा गेला भोजने तुला मी मागे बोललेलो बघ हां कंपनीचे ईमेल आयडी आणि आधार कार्ड लिंक करायचं होतं बघ हां आपण केलं होतं बसून दोघांनी ते तसलं काय नव्हतं ते लोनच्या फॉर्मसाठीच पाहिजे होतं तू माझ्या समोर मला गंडवलं हां हा म्हणतोय भोजन नीट उभा राहा ऑफिसचं एक डेकोरम असतं ते काय करतोय तू भोजने अरे गुडघ्यात पॅन्ट अडकते यार हे काय भोजने जगातला तू एकटाच आहे ज्याच्या गुडघ्यात पॅन्ट अडकते बाकी कोणाच्या गुडघ्यात पॅन्ट नाही अडकत तू ना फक्त विषय बदलतोय भोजने मी तुला खूप स्पष्ट सांगतो तू मला न विचारता माझा फोटो का वापरला मी हातापायीवर ये ना भोजने मग बस ना तू तुझं काम लोन का काढलं ते सांग मला यार चिडू नको पिपी चिडू नको ते कॉफी मिळणार कॉफी ऑर्डर करू शांत बस कसा तुला दुसरं स्किट होतं काय आज तुला इथे चुकून बोलवलंय आहे त्याच्यात राहा ना बाजूला तू यार वातावरण बोलते तू मला सांग तू लोन का normal काढलंय लोन का काढलंय सांगतो ना सांगतो बघ. हा सांग मी आहे ना मी रात्री गच्चीच्या रूमवर झोपतो मा हा हां आणि आमचं टॉयलेट बाथरूम आहे ना ते खाली आहे हां ग्राउंड फ्लोअरला ओके हां तर रात्री अपरात्री कधी लघवीला आली ना तर वरून डायरेक्ट खाली यावं लागतं रे एवढं कोण खाली येणार ते जिना कोण खाली उतरणार कळलं आणि जर बियर जास्त झाली असेल तर 3-4 वेळा यावं लागतं रे म्हणून मी काय केलं तिथेच वरतीच गच्चीतच टॉयलेट बाथरूम बांधायचं ठरवलं म्हणून लोन घेतलं Best. मग मी टाईल्स विचारत होतो बघ हां. कुठले घेऊ काय ना ते त्याच्यासाठी विचारत होतो टॉयलेट साठी हां पण हा काय बोलला काय? हा काय बोलला
की मला वेळ नाही. हां, मला वेळ नाही, मला विचार नको. अरे मित्र आहेस ना यार, मैत्रीसाठी काय ना वेळ. हा? ए भाई नको स्टाईल मारू, नको स्टाईल मारू भोजने. तुझ्या आयुष्यातली 30 सेकंद वाचावी म्हणून तू माझी वाट लावली भोजने. हसू नको भोजने, हसू नको. तू का रे, का केला असेल तू हे? का, तू काय गरज होती मला सांग ना. तुला जर एवढाच त्रास होत होता तर वरती गच्चीवरती मोकळं व्हायचं ना भाई. ते सांडलेलं सुकेल, माझं कर्ज कसं चुकेल भावा. ना पिपी मारून ऑफिस मारामारी कर. माझ्या नावावर कर्ज घेतलाय, तुला नाही कळणार. मित्र यार आपला, मित्राला आपण नाही समजून परत घेत. अननोन नंबर आहे. नको उचलू, नको उचलू. नको उचलू म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे फोन नसके सारखे असे कट करत राहू. कामं नाहीत मला दुसरी. जो कोणी असेल त्याला सांगतो बरोबर मी. हॅलो, ए ऐक, तू परत घेशील लोन, जे काय तुझी बँक आहे तुला सांगतोय. मला तू ना आयरा गैरा समजू नको, कळलं ना. ओंकार भोजनेने लोन घेतलंय, ओंकार भोजनेला सांगायचं. बरं माझ्या नादाला लागला ना, मी लय ओळखी आहेत माझ्या, मारीन येऊन तिकडे, कळलं काय. मर्द असशील तर एकटा भेट ना भाई. हा, पब्लिकची तू धमकी देतो मला, तुला माहित नाही मी कोण आहे. कोण आहे रे तू. असा चामटवय ना, सना असन देन, कळलं ना तुला. हा, साला कुत्रा. ए, कुत्रा. हा? नामर्द कुठला. ए, हा? अरे, ए काय ए, आवाज कमी ठेवायचा. त्यापेक्षा आहे ना, जो मित्राला सांग मला फोन करायला म्हणून, कळलं ना. त्याला कर ना फोन. त्याला नंबर कोणाचा आहे. माझा आहे. मग मी कोणाशी बोलणार. लायकी नाही तर कशाला घेता रे लोन. अरे मी नाही घेतलंय. अरे नंबर कुणाचा आहे. माझा आहे. मग मी कोणाला बोलणार. मला मग ठेव फोन. अट्टा फोन चाल. अरे खूप बेकार बोलतात रे. लय बोलला रे. मी कधी कधी असं वाटतं ना, एवढं ऐकण्यापेक्षा जीव दिलेला बरा. आई शपथ सांगतो, आई काय मर्यादाच नाही तरी त्याला. दारावर येतात, आता काय नाही एवढं बोलले, ते जर परत आला ना फोन तर डायरेक्ट दारावर येतील, आणि घराच्या दारावर येतील आणि? शिव्या देतील. पण तू टेन्शन नको घेऊ. अरे कसं टेन्शन नको घेऊ. काय? काय काय हे करत नको जाऊ रे, मला डोकं फिरतं यार. नाही पण टेन्शन कशाला घेशील. अरे 40 वर्ष राहतो यार मी तिकडे. मग तिसरी पिढी आमची यार. मग कोणतरी माझ्या दारावरती येऊन जर मला शिव्या घालणार असेल, येणारी जाणारी लोक काय बोलतील यार. सगळ्यांना दिसेल ते लोक मला शिव्या घालणार ना मी ते. समजू शकतो यार, तू इज्जतवाला आहेस. हा? माझं काय होतं, मला दुसरीकडे सोड, माझ्या एरियात पण इज्जत नाही. ते आलेले ना, अरे ते आले होते माझ्याकडे लोन घ्यायला, वसुली करायला. तर आमचं पब्लिकच बोललं, भोजनाची वसुली ना विसरा आता. पण नाही मला तू इज्जतवाला आहेस. हे बघ, माझ्याकडे इज्जत नाही म्हणून काय झालं. एखाद्याकडे एखादी गोष्ट नसते ना, याचा अर्थ असं नाही की त्याला त्या गोष्टीची किंमत नाही. मला कळते. सूर फक्त फिलॉसॉफीचा आहे, काय नाही त्याच्यात. काय नाही त्याच्यात. मला प्रॉब्लेम ना वेगळा आहे आता. मला प्रॉब्लेम याचा आहे, लोक माझ्या दारात येऊन मला शिव्या घालणार, येणारी जाणारी लोक बघणार, माझी इज्जत जाणार यार. हितेच तू, ते तुला नाही शिव्या घालणार आहे, मग ते मला ओंकार भोजनाला शिव्या घालणार आहेत ना. लोक सुरुवातीपासून नाही येणार ऐकायला, मधनं फक्त तुझ्या आईलापासून ऐकणार. ओंकार भोजने तुझ्या असं नाही ऐकणार आहेत ते फक्त तुझ्या आईला ऐकणार. माझ्या दारासमोर त्यांना वाटणार मला शिवी दिले यार भोजने यार. पण लोकांना सांग ना, पूर्ण ऐका. ओंकार भोजनेच्या असं पूर्ण ऐका. तुझं कन्फर्म दुसरं स्किट होतं, तू चुकून आली. सांग याला. कसला बोलते मध्ये, नको बोलू ना यार. बोल रसा आहे. माझं ऐक तू. ऐक. तू जरा तरी गिल्ट येऊ दे ना यार तुला. आया. तू मला फसवलंयस तू. गिल्ट नाही का तुला. माझ्या दारावर लोक येणार, मी काय करायचं भोजने. सांगतो ना, तू फक्त तू झटक असं झटक, उगा टेन्शन घेऊ नको. ऐक, लोन कोणी घेतलंय मी, मला आहे का टेन्शन. नाही. तू कशाला घेतो. मग तू घे ना, तू घे ना टेन्शन. एवढं असेल ना तुमचं तुम्ही बघा, मला नका तुमचा बोलू. ओंक्या, पुढे ये, इकडे ये. तुमचं तुम्ही बघा म्हणजे माझं लोन आहे हे. भोजने तुला चुकलं यार. काय? तू खोटा पत्ता द्यायचा नाही याचा. अरे यार, सॉरी पिपी यार, माझ्या लक्षात नाही आलं. मी याचा खोटा ऍड्रेस द्यायला पाहिजे होता. मग द्यायचा ना भाई. अरे पण मला माहित नाही ना तुझा खोटा ऍड्रेस कुठला आहे. तू बोलतोस कधी मनमोकळेपणाने, कधी सांगतोस 4 गोष्टी. हा माझा खोटा आहे, हा माझा खरा आहे, कधी बोलतोस. अगाशी एक टाईल्स कोणती घेऊ विचार, मला टाइम नाही. भांगरेदारांचं हे करा ते का, आम्ही काय इथे हे कशाला ठेवलंय. हा कधी बोललायस भोजने हा बोल. खरा नाही, खरा नाही म्हणजे खोटा. इतकं साधं सोपं सिस्टीम आहे आपलं. तू काहीही बोलू शकला असतास, तुला ते जमलं नाही का यार. काय पण द्यायला पाहिजे होता. ए बा यार, अजून वेगळा नंबर आहे यार. आता वेगवेगळ्या नंबरवरनं फोन का भोजने यार. हातबल व्हायला लागलं यार बोलू आता ना, मी. तू वेगळं असेल काय, ते तुझं काहीतरी काम असेल ते. अरे काय यार भोजने यार. हॅलो ऐका, मला माहिती आहे तुम्ही परत घेशील लोन मधनं बोलताय. हॅलो हॅलो हॅलो, मी त्या बँकेतून नाही बोलत आहे. मग फेडून तर दाखव, या बँकमधून बोलतो. कुठली बँक. फेडून तर दाखव. तुम्ही पृथ्वी प्रताप बोलताय ना. मी बोलतोय. ओंकार भोजने तुमचा मित्र आहे का.
हां तो माझ्याच आयुष्याला लागलेला कलंक आहे. बोला ना. त्यांनी आमच्या बँकमधून 40,000चं लोन घेतलंय आणि ते फेडतच नाहीये. तुमच्याकडनं पण loan हो तर पृथ्वी प्रताप तुझ्या ना ए, फोन ठेव. कोण होतं? भोजने तू अजून एका बँकेतनं 40,000चं लोन घेतलंय. नाही 40 नाही ऐक 40,000 नाही 20,000चं घेतलं ते चक्रवाढ वाजून 40 झालं. तू 50% रेट ऑफ इंटरेस्ट नाही घेतोय लोन. आम्ही इंटरेस्ट जास्त असला की घेतो. अरे येणार का तू कमी असला की का. अरे ह्याला सगळं बेसिक पासून सांगायचंय काय तुला. तू का घेतलंय तुला कळतंय काय. तू ऑलरेडी 2.25 लाखाचं का 2 लाखाचं घेतलं होतं ज्याचे 3.5 का 3.5 लाख झालेले आहेत. त्याच्यात तू वर 20 घेतले त्याचे 40 झालेले आहेत का. मान्य होते ना पैसे ऑलरेडी घेतलं होतंस ना लोन. 40 का घेतलेस. बघ, एवढं असेल तर तूच बोलेन तूच आहे. ए मला उत्तर द्यायचं. तू सांग तू का घेतलं? 20,000चं लोन कशाला घेतलं? ते 2.25 लाखाचं घेतलं होतं टॉयलेट बाथरूम बांधायला. हां पण आहे ना हे 40 कसले 20 ते कसले. ते गिझर आहे ना त्याला जेट स्प्रेचं अटॅच करायला पाईपलाईन. जेट स्प्रे आहे ना तो गिझरला अटॅच करायला वेगळी पाईपलाईन लागते त्याच्यासाठी ते. अच्छा. एक मिनिट तुला जेट स्प्रेला गिझर का अटॅच करायचा आहे. पिपी थंडीत जाम वाट लागते अंदाजच येत नाही. बाई तुला काहीच नाही वाटत काय रे. काय वाटतं यार. तुझ्या पर्सनल प्लेजरसाठी तू माझा कुला सुचवला. तुला काहीच नाही वाटत. हसू नको यार भोसले. तू असं नको ना करू यार भोसले. यार मी कुठनं फेडायचे रे पैसे. माझ्या एफडी 2 लाख रुपये जास्तीत जास्त. यार तू यार 4 लाखाचं कर्ज काढलंय. मला गॅरंटी ठेवलंय. मला फोन करतात यार. पिपी यार रडू नको यार. मला कळतंय त्याचं चुकलंय पण आपला मित्र आहे ना मित्राला आपण सांभाळून नाही घेणार. तुझा नंबर दोस्ती देऊ. तुझा नंबर देऊ. एक मिनिट हॅलो एक मिनिट. ऐक ना, दोस्ती में हॅलो तो चलता है यार, बेबी. हां Come on दोस्ती में यार. चला तारू कभी. हां हॅलो पृथ्वी प्रताप बोलतोय. एक नंबर लिहून घ्या 7722 हां 8932. माझा नंबर तिला हां रसिका वेंगुर्लेकर. माझा नको. भोजनेची मस्त चांगली मैत्रीण आहे ती. ती फेडेल त्याचं कर्ज. नाही, नाही, नको. ती फेडेल त्याचं कर्ज. हां नको, नाही, नाही, नको, नाही, माझं तिला करा फोन हां. यार पिपी यार माझा कशाला नंबर दिला तू? अरे दोस्ती में चल. नाही तुझा फोन चलता. असतो का. दोस्ती में चलता है ना. दोस्ती में चल. त्यांचाच फोन असणार मला उचल ना, नाही उचल उचलायचा. उचल. हॅलो हॅलो भोजने कुठे आहे. हा? ओंकार भोजने कुठे आहे. मी नाही मैं मी उसका नाही ओळखत हे काय त्यांनी friend आहे. पैसे घेतले लोन घेतलेले आहे ते. मैं नहीं पैसे दे. अरे मी नाही. लायकी नाही काय नाही लोन घ्यायची. घेता कशाला लोन. अरे दे ना दोस्ती में चलता पैसे. है. माझं नाही. वा कहर परफॉर्मन्स कहर. आम्हाला हे निखळ निर्व्याज मैत्र फारच आवडलंय आणि आतापर्यंत या मंचावर फक्त महाबळेश्वर फेमस होतं. इथून पुढे लोणावळा होणार. फारच मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाद दा. आउटस्टँडिंग कमाल कॉन्सेप्ट होती आणि लाजवाब प्रेझेंट केलेत तुम्ही. लाजवाब. पीपी कमाल रस्ता मस्त. मला खूप आवडलं. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे तू अशी मुलगी आहेस की तू जे करशील ते खूप सिन्सिअरली करतेस. आत्ता बघता क्षणी असं वाटत होतं की खरोखर तू वेगळ्या स्किटमधनं आणली आहेस. इतका तो निर्बुद्धपणा तू दाखवलास त्या मुलीचा. मजा आली. खूप मजा आली. वेगळंच काहीतरी कॅरेक्टर होतं रस्ता. भोजने आय लव्ह यू. काय कॅरेक्टर प्ले केलंस यार. लाजवाब. म्हणजे इतका साधा निर्लज्ज माणूस मी पाहिला नाही. कमाल. भोजने कमाल आहेस तू यार. फार मजा आली. आणि सगळे फोन कट बाप होते सगळे. बारदार मज्जा आली. वंडरफुल. थँक्यू सर थँक्यू. निर्मितीताई जबरदस्त परफॉर्मन्स. Hey. Woohoo!